माझं मत जे आहे एक वेगळं असं आहे की असं ह्या हिंदी सिनेमामुळे, या बॉलिवूडमुळे घराघरामध्ये हिंदी पोचलेला आहे. महिलांना समजतंय, मुलांना समजतंय, हिंदी सिनेमा बघतातच रोज. इथे मराठीपेक्षा जास्त हिंदी सिनेमा बघतात मराठी माणसं. त्यामुळे हिंदी येते लोकांना. त्यामुळे लादण्याची काही गरज नाही. तर भावाकर मॅडम सुद्धा म्हणाल्या, की आता साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष, तर आणखी अनेक जण म्हणाले की खेळता खेळता मुलं शिकली पाहिजे, शिकता शिकता खेळ असं नाही होणार. आणि तुम्ही जर आपण जर त्यांना एकदम 3 भाषा जर टाकल्या पहिलीला, तर मोठं कठीण आहे, एवढं खरं आहे. आणि त्यासाठी हिंदीला विरोध नाहीच ना आपला, कोणाचा विरोध नाही. आणि मी स्वतः एका हिंदी प्रसारक संस्थेचा गेली 30-35 वर्ष अध्यक्ष आहे मी. आम्ही मराठी म्युनिसिपल शाळेत असताना रविवारच्या दिवशी ही मुंबई हिंदी सभा, त्याची बंबई हिंदी सभा फुकट शिकवायचे. देशभर अशा प्रकारच्या संस्था, दक्षिण भारत हिंदी प्रचार सभा, बंबई हिंदी सभा, महात्मा गांधी आणि त्यावेळेचे जयप्रकाश वगैरे ह्या सगळ्या लोकांनी काढलेल्या सगळ्या संस्था होत्या. तर रविवारी फुकट शिकवायचे. तिथे जाऊन आम्ही हिंदी शिकलो. मराठी शाळेत आम्हाला नंतर मला आठवत पण नाही हिंदी शिकवल्या. हिंदी शिकलो आम्ही तिकडे. माझं म्हणणं असं काय की हिंदी कमी जास्त प्रमाणामध्ये सगळ्यांना येत आहे खेड्यापाड्यातून आज. म्हणून त्याचा जास्त आग्रह न धरता लोकांचा विरोध लक्षात घेऊन लहान मुलांवर एवढं बर्डन टाकणं सुद्धा योग्य नाही भाषेच्या संदर्भामध्ये. 4वी-5वी नंतर मग ठीक आहे, असं स्वतः माझं सुद्धा मत आहे. आता त्या दिवशी आपण पाहिलं एका शाळेमध्ये, कुठे आपण इथल्या येवल्याच्या मुलींची शाळेत 25-50 मुली होत्या. त्या जापनीज भाषेमध्ये स्वागत करत होत्या, भाषण करत होत्या, इंग्रजी बोलत होत्या. ठीक आहे ना, पण जरा थोडस पहिलं नव्हत्या त्या पुढच्याच. उद्धव ठाकरे हे हिंदीच्या मुद्द्यावर पहिलं आंदोलन करतायत 6 आणि 7 जुलैला. हे दोघं बंधू म्हणजे दोन्ही पक्षांचं एकत्रित आंदोलन होत आहे. वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन होत. ते आंदोलन करतात, आनंदाची गोष्ट आहे. लोकशाही, त्यांनी आंदोलन करायला पाहिजे. पण त्यांनी जे काही सांगायचं ते सरकारच्या कामावर टाकलेलं आहे. त्याप्रमाणे सरकारला सांगायचं आम्ही सगळ्यांना विचारात घेऊन काम करू. आणि आंदोलन जे आहे, काही इतर संस्था सुद्धा आहेत, शिक्षण तज्ज्ञ आहेत, ते सुद्धा आज आपण वर्तमानपत्रातून पाहिलं, अनेक वर्तमानपत्रामध्ये, तर त्याच्यावर लोकांनी लेख लिहिलेले आहेत. आणि तज्ज्ञ जे आहेत त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की आपण या लहान मुलांवर हा 3 भाषेचा प्रोजेक्ट पहिलीमध्ये टाकू नये, असं स्पष्ट शिक्षण तज्ज्ञांनी म्हटलेलं आहे. आणि त्याचाच विचार जे आहे मुख्यमंत्र्यांनी करून सांगितलं, ठीक आहे आम्ही विचार करू. आणि इतर राज्यात काय ते पण आपल्याला पाहावं लागेल, त्याप्रमाणे करू. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.